म्हणजे आज सकाळचा पक्षात गेलेला माणूस संध्याकाळी त्या पक्षात राहतो की नाही अशी शंका उरलेली आहे. कोण साडी वाटतोय, कोण कॅलेंडर वाटतोय, कोण काय वाटतोय, अशा प्रकारचं जे वाटप प्रथा जी सुरू झालेली ती अतिशय घातक आहे. गुन्हेगारी वाढीला जबाबदार सुद्धा पक्षच आहेत. सर्वत्र महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणुकीची तारीख व निकालाची तारीख देखील ठरली आहे. यामध्ये आता उमेदवारांची धडपड सुरू झाली आहे. अशामध्ये निवडणुकीचे वातावरण तापलेलं असताना आपण घेऊन आलो आहोत एक विशेष कार्यक्रम. मुद्दा गरम आहे. नमस्कार, मी संदीप सरवणकर. आपल्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार माननीय श्री दिवाकर गोळपकर साहेब. काका नमस्कार. आज आपण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीचे महत्व, निवडणुकीबाबतच्या चर्चा यावरती आज वरिष्ठ पत्रकार दिवाकर काका यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. दिवाकर काका, मला एक गोष्ट सांगा. आता संविधान दिन साजरा झाला, तो खूप थाटामाटात साजरा झाला. संविधान आचरणात आल्यानंतर संविधान दिन साजरा होणं आणि त्याच नंतर आता निवडणुका जाहीर होणं, संविधानाच्या बाबतीत या पार्श्वभूमीवर निवडणुकीचं महत्व काय आहे? मुळातच संविधान दिन साजरा होतो तो हल्ली त्याचं प्रमाण वाढलेलं आहे. संविधान दिन काय आहे, संविधान काय आहे हे नागरिकांपर्यंत हळूहळू कळायला लागलेलं आहे. परंतु त्याची जी दखल वास्तविक तळागाळापर्यंत जी व्हायला पाहिजे होती ती अजूनपर्यंत होत नाही, झालेली नाही. ज्यामुळे काय की मुळात संविधानामध्ये निवडणुकीच्या संदर्भात अतिशय चांगले मुद्दे मांडलेले आहेत. निवडणुकीमध्ये नागरिकांनी जागरूक राहून मतदान करायला पाहिजे अशा प्रकारचा महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे. आणि त्याला अनुसरून नागरिकांनी खरं म्हणजे कोणतीही निवडणूक असो उदासीन न राहता त्या निवडणुकीमध्ये प्रत्यक्षपणे भाग घ्यायला पाहिजे, प्रत्यक्षपणे मतदान करायला पाहिजे. आणि जेणेकरून 100% जर मतदान झालं तर त्या मतदानातून खरा लोकप्रतिनिधी निवडला जाऊ शकतो. परंतु दुर्दैवाने स्वातंत्र्य मिळाल्यापासून जर एकंदर आकडेवारी पाहिली तर त्या दृष्टिकोनातून मतदान जास्तीत जास्त 40 ते 45%, काही भागामध्ये 60-65%, परंतु 100% नाही, मी तर म्हणेन 90% जरी किमान व्हायला पाहिजे, ते होत नाही. आणि त्यामुळे होतंय काय की ह्याच्यामध्ये उतरलेले जे उमेदवार असतात ते भरपूर असतात आणि ते प्रत्येकजण आपापल्या परीने आपापल्या लोकप्रियतेनुसार मतदान खेचून घेतात. आणि जेणेकरून होतंय काय की समजा 70-80% जर मतदान एकंदर झालं तर त्या मतांचं विभाजन होतं आणि ते विभाजन झाल्यामुळे खऱ्या अर्थाने जो लोकप्रतिनिधी निवडून यायला पाहिजे तो होत नाही. विभाजन झाल्यामुळे एकेका मतांमध्ये 20%, 10%, 30% आणि अतिशय कमीत कमी टक्के जो मिळवलेला मतदार हा निवडून येतो. आणि जे फारच अहितकारक असतं समाजाच्या दृष्टिकोनातून, लोकशाहीच्या दृष्टिकोनातून. कारण की खरा उमेदवार म्हणजे ज्याला खरी कळकळ आहे जनतेच्या भावनांची, जनतेच्या समस्यांची, तो माणूस मात्र निवडून येत नसल्यामुळे तो उदासीन होतो. तो पुढील वेळेमध्ये तो विचार करतो की मतदार जर आपल्याला स्वीकारत नसेल तर आपण या निवडणूक क्षेत्रामध्ये उतरायचंच कशाला, अशा प्रकारचं सध्याचं हे जे वातावरण झालेलं आहे त्यामध्ये 100% मतदान कसं होईल अशा पद्धतीने निवडणूक यंत्रणा प्रयत्न करते. परंतु दुर्दैवाने आजही पूर्वी म्हणायचे की झोपडपट्टीमधून मतदान होतं, परंतु आज झोपडपट्टीपेक्षा
जो सोसायटी आणि बुद्धिजीवी वर्ग जो इथे राहतो त्या बुद्धिजीवी वर्गाला सुद्धा त्यामध्ये एक स्वारस्य राहिलेलं नाही. ती मंडळी आपला निवडणुकीचा दिन म्हणजे एक उत्सव असून आपल्या पद्धतीने साजरा करीत असतात. कोणी त्यामुळे कोणी बाहेर जातं, पिकनिकला जातं. आणि हा. त्यामुळे की होतंय की एन्जॉयमेंट दिन अशा प्रकारचा साजरा केला जातो आणि ते अतिशय नुकसानकारक आहेत. समाजाच्या दृष्टिकोनातून अहितकारक आहे. कारण एवढी जनजागृती करून सुद्धा जर बुद्धिजीवी वर्ग ज्याला खरी बुद्धी आहे त्या बुद्धिजीवी वर्गाकडून अपेक्षा बाळगल्या जातात की ह्या बुद्धिजीवी वर्गाने जागरूक होऊन त्या म्हणजे त्यांनी कोणालाही मतदान करावं, परंतु त्यांनी मतदान केलं पाहिजे. परंतु होत आहे काय, त्यांनी मतदान केलं पाहिजे जरी यंत्रणा मांडत असते परंतु त्याची दखल आज घेतली जात नाही आणि त्याचे परिणामी मी मगाशी म्हणालो की जो कमी टक्क्याने जो मतदान करतो तो उमेदवार निवडून येतो आणि 30-40% मतदान ज्याला ते विभागलं गेल्यामुळे त्या मतांची किंमत कमी होते असं मी स्पष्ट म्हणेन. निवडणुका सुरू झाल्या, परंतु यावर्षी ज्यावेळची ज्या निवडणुका आहेत त्या बऱ्याच कालांतराने आपल्याला आता पाहावयास मिळेल. आपण समोर जातो निवडणुकीला. थोडासा एक संभ्रम नागरिकांमध्ये आहे, पॅनल सिस्टम. आता ही पॅनल सिस्टम आहेत काय? बरेच नागरिक वेगवेगळे, अरे आम्हाला 4 ठिकाणी जायचं आहे का वोटिंग करायला वगैरे वगैरे, त्यांच्या आतमध्ये संभ्रम चालू आहे. तर ही पॅनल सिस्टम आहे काय, त्याबद्दल थोडीशी माहिती नागरिकांना गरज आहे. वास्तविक प्रथमच या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ही पॅनल सिस्टीम लागू केलेली आहे. वास्तविक त्याचा कसा अर्थ होतो की प्रत्येक वॉर्डामध्ये आता एकंदर 4 उमेदवार, किमान 4 उमेदवार निवडून यावेत अशी निवडणूक यंत्रणेची अपेक्षा आहे. परंतु आज कसं आहे की नागरिकांमध्ये संभ्रम याचा अर्थ असा आहे की प्रत्येक मशीनमध्ये पूर्वी एकच बटन दाबायला लागायचं की तो आपल्या त्या आवडत्या उमेदवाराला मतदान केलं जायचं. आज कसं आहे, अशी मशीनमध्ये व्यवस्था केलेली आहे की पॅनेलच्या प्रमाणे जेवढे उमेदवार असतील तेवढ्या उमेदवारांच्या चिन्हावर बटन दाबून ते मत दिलं जातं. आणि होतंय काय की त्यामध्ये टाइम लिमिट असतो आणि त्या टाइम लिमिटमध्ये जर ते 4 ठिकाणी बटणं दाबली गेली नाही तर ते त्या मतदाराचं मतदान वाया जातं. तर ते न होण्यासाठी मतदाराने प्रथमच आपल्या स्वतःमध्ये मानसिक दृष्टिकोनातून एक ठरवून घ्यायचं की आपण कोणाला मतदान करायचंय. ते शोधण्यामध्ये आणि यामध्ये वेळ जातोय हे आहे खरं आहे, परंतु तरीही ते अतिशय लगोलग तातडीने म्हणजे त्वरित अशा प्रकारे जर त्या मतदाराने विचार केला आणि त्या चिन्हांवर लक्ष केंद्रित करून आपलं जर बटन दाबलं तर ते मतदान योग्यरित्या पॅनलला पडतं. आपण पाहतोय सर्वत्र की पक्ष फुटला, काही पक्षातून ह्या पक्षात प्रवेश घेतला आणि म्हणजे काय होतंय, खरं म्हणजे नेते पक्षांतर करतायत आणि त्या खुर्चीसाठी म्हणा, पदासाठी म्हणा किंवा जिंकण्यासाठी म्हणा त्यांच्या अपेक्षा वाढत चालल्या आहेत आणि ते पक्षांतर करतायत. अशा परिस्थितीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी काय केलं पाहिजे? खरं सांगायचं म्हणजे आमच्या काळामध्ये म्हणजे आम्ही गेल्या 15-20 निवडणुका तरी पाहिलेल्या आहेत, परंतु आमच्या काळामध्ये त्यावेळेला एवढी फाटाफुटीची परिस्थिती नसायची. एखाद दुसरा असा माणूस किंवा पक्ष फुटायचा, परंतु आज सरसकट जे काय पक्ष म्हणजे आज सकाळचा पक्षात गेलेला माणूस संध्याकाळी त्या पक्षात राहतो की नाही अशी शंका उरलेली आहे. आणि हीच विचारसरणी जी आहे ती विविध राजकीय पक्षांनी एक प्रकारचे मोहजाल तयार केलेलं आहे आणि त्या मोहजालामध्ये हे सगळे कार्यकर्ते, प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपल्याला, आणि आज कसं झालंय स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे आपल्याला तिथे जाऊन काहीतरी कमवायचंच आहे ही एक धारणा झालेली आहे प्रत्येक पक्षामधल्या कार्यकर्ते. प्रत्येक पक्ष जरी किती म्हणाला की आम्ही विकासाच्या दृष्टिकोनातून
काम करू, विकास करू. परंतु कार्यकर्ता आज काय विचार करतोय की मला निवडून जायचे तर काहीतरी कमवायला जायचंय. कारण त्याच्या समोर जे काही उदाहरणं अशी असतात की 4-5 वर्षामध्ये प्रत्येकाची भरमसाठ मालमत्ता झालेली ते प्रत्येक जण पाहत असतो. आज असा एकही प्रतिनिधी नाही जो कोणत्याही लोकप्रतिनिधी घ्या, त्यांची मालमत्ता जर पाहिली तर ती प्रचंड प्रमाणात झालेली असते. त्याबद्दल माझा आक्षेप असा आहे की याचाच अर्थ असा आहे की कार्यकर्त्यांच्या समोर विकासाचा जो मुद्दा मांडला जातो, विकास केला जातो, हे असं कधी होत नाही. वास्तविक तो कार्यकर्ता निवडून गेला की पहिलं वर्ष तो सर्वसाधारण नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी या नात्याने वागतो. त्यानंतर पुढची 4 वर्ष तो केवळ मालमत्ता आपली कशी होईल या दृष्टिकोनातून हालचाल करीत असतो. विकासाच्या प्रश्नांकडे त्याचं अजिबात लक्ष असत नाही. त्यापेक्षा कसं आहे की लोकप्रतिनिधी आता आजच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आज आज प्रचंड गढूळ वातावरण आहे की आता नुसती निवडणूक घोषित झाली आहे तरी उमेदवार घोषित जरी झाले नसले तरी तो उमेदवार स्वतःला स्वयं घोषित समजून आज सगळीकडे काही ठिकाणी वाटप सुरू आहे. कोण साडी वाटतोय, कोण कॅलेंडर वाटतोय, कोण काय वाटतोय. अशा प्रकारचं जे वाटप प्रथा जी सुरू झालेली ती अतिशय घातक आहे. आणि त्याचा परिणाम असा आहे की जो एकंदर पूर्वी मतदार समजायचा की नाही आपल्याला काही घ्यायचं नाही, आपण आपलं मतदान फक्त करायचं आहे. परंतु आज मतदार काय म्हणतोय की त्याला 1000 मिळाले तर मला 2000 कसे मिळतील, या दृष्टिकोनातून तो मतदार आलेल्या उमेदवाराच्या माणसाकडे किंवा पक्षाच्या माणसाकडे मागणी करतो. सरळ सरळ हल्ली मागणी केली जाते आणि त्याप्रमाणे मागणीप्रमाणे पुरवठा पक्ष आणि म्हणजे तो नेता तो करतो. आणि होतंय काय की निवडून येईपर्यंत तो पक्ष किंवा तो उमेदवार त्या प्रमाणे आपली काय म्हणतात फौज मजबूत करतो. परंतु तसं होत नाही. आणि वाटप झाल्यानंतर एखादं वाटप केलेला उमेदवार कधी कधी पडतो. सगळेच उमेदवार निवडून येतात असं नाही, एखादाच उमेदवार निवडून येतो जो ह्या वाटपमुळे खरं म्हणजे त्या उमेदवाराच्या विचारसरणीला आधारभूत असं नागरिकांनी विचार करायला पाहिजे की या उमेदवाराची दृष्टी काय आहे, हा उमेदवार खऱ्या अर्थाने प्रामाणिक आहे का, हा उमेदवार खऱ्या अर्थाने याची सांपत्तिक स्थिती आजचा काय आहे, अशा ह्या दृष्टिकोनातून नागरिकांनी खरं म्हणजे विचार करायला पाहिजे. परंतु सहसा तो हल्ली विचार होत नाही. सरसकट आज पूर्वी सोसायटीचा अध्यक्ष सेक्रेटरी हा लक्ष देत नसायचा. आता निवडणूक यंत्रणा म्हणजे पक्षाची यंत्रणा पहिले अध्यक्ष आणि सेक्रेटरीकडे जाऊन त्या सोसायटीच्या मतदारांची बांधणी केली जाते आणि त्याप्रमाणे मतदार होतो. आणि होते की त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पक्षाचे लोक आपापल्या परीने प्रयत्न करीत असतात. त्याच्यामध्ये संघर्ष तयार होतो आणि त्या संघर्षातून काही वेळेला अनिष्ट प्रसंग निर्माण होतात आणि हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. परंतु सांगण्याचा मुद्दा असा की आज नागरिकांनी खरं म्हणजे तो विचारच करायला पाहिजे की धनाढ्य उमेदवार जो एका वेळेला आपल्याला ह्या सगळ्या प्रकारचे जे वाटप करतो याचा अर्थ त्याची दृष्टी वेगळी आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. तर असा उमेदवार निवडून द्यायला पाहिजे की ज्याला खऱ्या अर्थाने निवडून गेल्यानंतर नागरिकांची कामं करायला पाहिजेत. होतंय काय की विकासाची कामं बाजूला राहतात आणि बाकीच्या गोष्टींना जास्तीत जास्त महत्व दिलं जातं. मग होय साहेब जी साहेब ही प्रथा जी सुरू झालेली आहे आणि जो हजेरी लावेल, नागरिक ज्या ठिकाणी हजेरी लावेल तो माणूस निष्ठावंत आणि जो हजेरी लावणार नाही तो माणूस निष्ठावंत नाही. अशा प्रकारचं जे वातावरण तयार होतं पक्षामध्ये, राजकीय पक्षामध्ये आणि उमेदवारांच्या बाजूने जे काय एक प्रकारची जी मांडणी तयार होते आज ती खऱ्या अर्थाने घातक आहे, दूषित आहे, विष पसरवणारी आहे. या मताचा मी आहे. याचं कारण असं की हे
हेच विष भावी पिढीला सुद्धा लागू होतं. मग भावी पिढी विचार करते, अरे आपले आई बाबा आता अशा मार्गाने जात आहेत, अशा प्रकारे वस्तू घेऊन मतदान करतायत, मग आपण पुढच्या वेळेला आपण काय करायचं. अशा परिस्थितीमध्ये जी पुढची पिढी, आज आपण म्हणतो की निवडणूक यंत्रणा म्हणते की पुढच्या भावी पिढीने अतिशय सजग राहून आपलं मतदान ती पिढी, आताची पिढी मतदान करते, परंतु होतंय काय, त्यामध्ये सुद्धा जी विचारसरणी पसरवली जाते त्या विचारसरणीचा अतिशय जास्तीत जास्त प्रभाव निर्माण होतो त्या विद्यार्थ्यांवर, त्या विद्यार्थी दशेतील किंवा त्या तरुण पिढीवर. कारण कसं काय, त्यांची संध्याकाळ कशी जाणार हा विचार केला जातो आणि मग त्यांची व्यवस्था ते एकदा त्या दुष्ट चक्रामध्ये ही पिढी गुरफटली की तो कायमचा तो प्रभाव तसा प्रभाव तयार होतो. आणि मग ती जी पिढी आपण म्हणतो की आपण ही सुदृढ व्हावी, ही पिढी सुजाण व्हावी, ही पिढी सुशिक्षित व्हावी, परंतु तशा प्रकारचं काही होत नाही. आणि ही पिढी ह्या निवडणुकीच्या माध्यमातून कदाचित ती पुढे व्यसनाधीनच्या मार्गावर जाऊ शकते, अशा प्रकारचा माझा विचार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आज जर सर्व ज्येष्ठ मंडळी जी आहेत त्या ज्येष्ठ मंडळीने एक ठामपणे विचार करायला पाहिजे की आपण कोणत्या परिस्थितीत मतदान करायचं, परंतु कोणत्याही प्रकारचं आमिषाला बळी न पडता ते मतदान करता येईल अशा पद्धतीचं एक वातावरण आपण जर प्रत्येकाने मतदान केंद्रावर जाऊन केलं तर चांगल्या प्रकारची मतमोजणी पेक्षा मतदान चांगल्या प्रकारचं होऊ शकतं. आणि त्या चांगल्या प्रकारच्या निकोप झालेल्या मतदानातूनच चांगले उमेदवार, जर चांगली दृष्टी ठेवून मतदान झालं तर चांगले उमेदवार निवडून येऊ शकतात. आणि हे चांगले उमेदवार खऱ्या अर्थाने समाजाचा विकासाचा एक दृष्टिकोन बदलू शकतात. खरं म्हणजे ऍक्च्युली मला पुढचा प्रश्न हाच होता, कारण नागरिकांनी करायचं काय आहे किंवा कर्तव्य त्यांची काय आहेत. आता हे काकांनी आपल्याला बऱ्यापैकी सांगितलंय. होतंय काय की यापूर्वी विचारधारेवरती आधारित पक्ष होते, त्या धारेवरती भावना जोडल्या जायच्या आणि त्या भावनेच्या आधारी एक अख्खं कुटुंब म्हणा, संपूर्ण तो जी पिढी आहे ती त्याला वाहिली जायची. परंतु आता मात्र शॉर्टकट पाहिजे, सर्वांना त्वरित ऍक्सेस पाहिजे आणि म्हणून लॉंग टर्म कोणी विचार करत नाही. कारण आज आपण ज्यांना निवडून देणार आहोत तर ते पुढच्या आपल्या पिढ्यांचा विचार करून आपण त्यांना निवडून दिलं पाहिजे. कारण त्यांनी आणलेल्या उपाययोजना, त्यांनी आणलेलं विकास काम, त्यांनी घेतलेले निर्णय जे पुढच्या प्रगतीला आपल्याला घातक किंवा सूचक ठरतील किंवा ते म्हणजे ज्याला आपण म्हणू की सहाय्यक ठरतील, याचा विचार करून आपण मतदान करायला हवं. राहिली गोष्ट ही की आमिषाला बळी पडून ज्याप्रमाणे सर्वसामान्य नागरिक आमिषाला बळी पडते, त्याप्रमाणे आता नेते सुद्धा आमिषाला बळी पडून हे करतात. तर मला असं वाटतं की जे होतंय ते फार विघातक होतंय आणि ते होऊ नये. एका बाजूस समाज हा सज्ञान होतोय, सुशिक्षित मुलं खूप छान मोठ्या मोठ्या कॉलेज उघडले जात आहेत आणि मुलं शिक्षण घेत आहेत आणि ज्ञानी होत आहेत. बेरोजगारी कमी होते की नाही हा विषय नाही आपला, परंतु आपल्यामध्ये साक्षरता वाढलेली आहे हे आपण म्हणू शकतो पूर्वीच्या पेक्षा आता या काळामध्ये. अशा परिस्थितीत एका बरोबर पूर्ण गुन्हेगारी देखील वाढते आणि गुन्हेगारीचं एक मूळ पाहिलं ते पुन्हा एका राजकारणामध्ये आपल्याला सापडतं. तर हे राजकारण आणि गुन्हेगाराचं काय नातं आहे किंवा गुन्हेगारी का वाढते याबद्दल काय सांगा. गुन्हेगारी वाढण्याचं महत्वाचं कारण म्हणजे आज कसं झालंय, पूर्वी जो कौटुंबिक वचक मुलांवर असायचा, कौटुंबिक एक प्रकारचा दबाव मुलांवर असायचा, आता तो दबाव राहिलेला नाही. याचं कारण असं की प्रत्येक कुटुंबामधली ज्येष्ठ व्यक्ती किंवा कमावती व्यक्ती हे आपापल्या कामामध्ये व्यग्र असते. आपली मुलं काय करतायत हे त्यांच्या कानावर ज्यावेळेस एखादं प्रकरण येतं त्याच वेळेस त्यांना कळतं, परंतु तोपर्यंत ते त्या मुलांकडे त्या दृष्टिकोनातून पाहत नाही.
आज तुम्ही पाहाल तर विद्यार्थी दशेतील मुलं सिगरेट फुंकताना दिसतात. हो. सिगरेटच्या माध्यमातूनच पुढे ड्रग्स जे सुरू होतं. प्रसार होतो, बरोबर. त्याचं कारण हे आहे, सिगरेट आहे. आणि आज शाळेच्या बाहेर, शाळेच्या मध्ये सुद्धा कोण पित असेल मला काय कल्पना नाही, परंतु प्रत्येक शाळेच्या कॉलेजच्या बाहेर जर तुम्ही पाहिलं तर सुट्टीच्या काळामध्ये या मुलांचं वास्तव्य, एक प्रकारचा ग्रुप तयार असतो आणि तो ग्रुप एक एक सिगरेट ती 10 जणांमध्ये फिरवली जाते आणि ती सिगरेट आपोआप अशा प्रकारची एक दीक्षा, जो मुलगा कधी त्या याच्यामध्ये सिगरेटच्या विषयात गेलेला नसतो, परंतु ह्या एक दोन मुलांमुळे ते सिगरेटचं व्यसन सुरुवात होतं. बरोबर. आणि काका, मला म्हणायचं की निवडणुकीचा याला कसा हातभार लावतो किंवा राजकारणातील नेत्यांचा याला कसा हातभार लावतो? याचा असा अर्थ आहे, आजच्या काळामध्ये निवडणुकीमधील जे पक्ष आहेत, हे पक्ष मुळातच या सगळ्या गोष्टीची जबाबदार आहेत. गुन्हेगारी वाढीला जबाबदार सुद्धा पक्षच आहेत. कारण कोणताही गुन्हेगार गुन्हा केला तो कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या वळकणीला जातो, आश्रयाला जातो, आणि त्यामुळे त्याचा पक्षाचा काही संबंध नसला तरी तो पक्ष त्या गुन्हेगाराला पाठीशी घालतो. याचा अर्थ पोलीस स्टेशनमध्ये दबाव आणतो, किंवा कोर्टामध्ये समजा जर खटला उभा राहिला तर त्या गुन्हेगाराच्या मागे हा पक्ष म्हणजे प्रत्यक्ष पक्ष नसतो, पण प्रत्येक पक्षाची जी माणसं असतात प्रतिनिधी त्या गुन्हेगाराला पाठीशी घालतात. आणि एकदा त्या गुन्हेगाराला पाठीशी घातलं की तो गुन्हेगार यांच्या तंबूमध्ये शिरकाव करतो आणि तो कायमचा त्यांचा अनुयायी बनतो. आणि त्यामुळे हळूहळू एक प्रकारचं, आता एखादा गुन्हेगार असा असतो की जो प्राथमिक गुन्हेगार असतो, परंतु त्याने गुन्हा वेगळ्या प्रकारचा केलेला असतो दबावाच्या दृष्टिकोनातून. मग त्याचा वापर ते राजकीय पक्ष एखाद्या प्रकरणाशी, समजा एखाद्या घराचं प्रकरण झालं, एखाद्या सोसायटीचं प्रकरण झालं, की त्या माणसाला पाठवलं जातं की तू जा आणि त्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष करो. सोक्षमोक्ष करताना हा त्या प्रकरणाच्या खरी बाजू, सत्याची जी बाजू असते त्या बाजूच्या मागे न लागता जो विरुद्ध पक्ष असतो त्या विरुद्ध पक्षाच्या पाठीशी उभा राहतो आणि तिथे ते बेरजेचं राजकारण सुरू होतं आणि यामुळे गुन्हेगारी फोफावते. खूप छान सांगितलं. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटी येतोय. सर्व आपण निवडणुकीच्या आधारित काही बरेचसे आपण मुद्दे इथे घेतले आणि त्यावरती आपण चर्चा केली. काका, निवडणूक निष्पक्ष आणि सुरळीत व्हावी यासाठी सर्वसामान्य माणसांची काय कर्तव्य आहेत, थोडक्यात सांगा. कसं आहे, निष्पक्ष आज कोणतीही निवडणूक राहिलेली नाही. कारण एवढे पक्ष झालेले आहेत, फुटीमधून, दुफळीमधून, वैमनस्यातून. आणि हे जे पक्ष आहेत त्या पक्षाच्या मागे ठराविक कार्यकर्त्यांचं जे मोहोळ असतो ते तयार होतं. मोहोळ तयार झाल्यानंतर की एखादा राजकीय पक्ष निवडणुकीमध्ये उतरलेला असतो आणि त्या राजकीय पक्षाला वाटतं की आपला उमेदवार जो आहे तो कोणत्याही परिस्थितीत निवडून यायला पाहिजे. नागरिक म्हणतात काय की मतदान केंद्राच्या बाहेर किंवा आतमध्ये पोलीस यंत्रणा 100 फुटाच्या मध्ये जी काही नियम असतात त्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करीत असतातच. परंतु खरं नियमांचं जे उल्लंघन आहे ते त्या दिवशीच्या संध्याकाळच्या शेवटच्या टप्प्यामध्ये होत असतं. आणि त्यावेळेला ज्या पक्षाकडून एक वेगळ्या प्रकारची स्ट्रॅटेजी वापरली जाते
मतदारांना आणण्याची, उदाहरणार्थ गाडीतून रिक्षातून मतदार आणायचे नसतात, परंतु जे सकाळी आक्षेप घेतला जातो त्याच पद्धतीचं ज्यावेळेस संध्याकाळीच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस मतदारांना आणलं जातं त्या राजकीय पक्षाच्या कोणी कार्यकर्त्यांच्या मार्फत, त्यावेळेला मात्र दुर्लक्ष केलं जातं आणि त्या पद्धतीत दुर्लक्ष केलं जात असल्यामुळे त्या एक दोन तासामध्येच त्या प्रकारचं म्हणजे राजकीय पक्षाला हवं असलेलं मतदान केलं जातं असं माझं म्हणणं आहे. तर हे मतदान अशा प्रकारचं मतदान टाळण्याकरता जे 100 फुटाच्या आतमधली जी नियमावली आहे ती काटेकोरपणे त्या निवडणूक यंत्रणेने सांभाळली पाहिजे. वास्तविक होतंय काय की मतदान केंद्रामधली व्यवस्था ही चोखपणे ते निवडणूक प्रतिनिधी म्हणजे कर्मचारी हा आपल्या परीने सांभाळत असतो, परंतु ज्यावेळेस एखाद्या वेळेस दबाव येतो त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी एक प्रकारचं वेगळं वातावरण तयार केलं जातं. म्हणजे ज्याला खरोखर मतदान करायचंय तो विचार करून आलेला असतो की आपल्याला याच माणसाला मतदान करायचंय, परंतु ज्यावेळेस अशा प्रकारचं एखादं दबावाचं वातावरण तयार होतो त्यावेळेला त्याची मानसिकता बदलते आणि तो त्या व्यक्तीकडे ओढला जातो आणि आकर्षिला जातो आणि ते मतदान तिथे होतं. तर अशा प्रकारचं ज्यावेळेस संध्याकाळच्या वेळेला जी मतदानाची जी टक्केवारी वाढण्याकरता ज्या प्रकारे राजकीय पक्ष किंवा लोक मतदान ज्यांना मतदान करायचंय ते लोक ते मतदाता जे संध्याकाळच्या वेळेला घाई करतात, तर ते त्यांनी तसं न करता सकाळपासून जे दुपारपर्यंत आपलं मतदान कसं पार पडेल ह्या दृष्टिकोनातून मतदारांनी लक्ष द्यायला पाहिजे. निवडणूक नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे होत असते, परंतु त्याचा काही वेळेला दुरुपयोग सुद्धा होतो आणि तो दुरुपयोग टाळण्याकरता मतदारांनी मुळात आपण जागरूक राहून आपली जे मतदान जे नोंदणी पत्र असतं जे कार्ड असतं ते कार्ड व्यवस्थित प्रकारे जर त्याची नोंद घेऊन तशा प्रकारची माहिती घेऊन तशा प्रकारचा जो काही क्रमांक असतो तो घेऊन तशा प्रकारचं जर त्या मतदान केंद्राध्यक्षाकडे मतदान करण्यासाठी गेला तर त्या मतदाराला चांगल्या प्रकारचा वाव मिळतो. परंतु तो जर गोंधळलेल्या अवस्थेमध्ये जर त्या ठिकाणी तो करीत असला, काही वेळेला होतंय की मतदान केंद्रामध्ये एखाद्या मतदाराचं नाव नोंदणी होतच नाही, म्हणजे त्याच्या घरातलीच एकाची होते ते एकाची नोंदणी होत नाही, त्यामुळे तो सैरभैर झालेला असतो. मग तो सगळीकडे फिरतो, परंतु त्याला त्याची कुठेतरी मतदान त्याच्या व्हायला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून तशा प्रकारची मांडणी. कसं आहे की मतदाराला संपूर्णपणे मार्गदर्शन या मतदार यंत्रणेकडून व्हायला पाहिजे. ते राजकीय पक्षाचे लोक इकडे जा तिकडे जा तिकडे जा असं करतात आणि मग तो बिचारा मतदार ज्याला मतदान खऱ्या प्रामाणिकपणे करायचं असतं त्याचं मतदान वाया जातं आणि हे टाळण्याकरता निवडणूक यंत्रणेने फार जागरूक राहायला पाहिजे अशा मताचा मी आहे. अशा पद्धतीत आपण बऱ्यापैकी निवडणूक आणि त्या आधारित अनेक मुद्द्यांवरती आपण चर्चा केली. अशा प्रकारच्या चर्चा पुढे होणारच आहेत आणि असेच गरम गरम मुद्दे आपल्या समोर येणारच आहेत. तर आपली रजा घेतो. दिवारकर काका, आपण इकडे आलात आणि आमचे मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका गरम गरम मुद्द्यावरती. आपला आवडीचा कार्यक्रम मुद्दा गरम आहे. नमस्कार.